2 धावा आल्या आणि ओव्हरचा खेळ इथून झाला फिनिश. चला टॉस आपण करू. वसीम इलेव्हन मोहाचीवाडी आणि मोरिया इलेव्हन माळेवाडीमध्ये दोन्ही कॅप्टन आपण समोर आहे आणि मी विनंती करेन सन्माननीय सरपंच साहेब रामचंद्र वाकू मिनमिना साहेबांना की साहेब आपल्या शुभ असते आपण पुढील सामन्याचा टॉस इथून करावा. मोरिया इलेव्हन माळेवाडी आणि त्याचबरोबर वसीम इलेव्हन मोहाचीवाडी या दोन टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट राहा आणि रामचंद्रजी मिनमिना साहेबांचा शुभ असते करू आपण पुढील सामन्याचा टॉस. सांदेई संघाने बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये दिनेश आम्हाला सांगताय धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 6 आणि गरज येते अजून 63 धावांची. पहिला चेंडू आणि इथे ऑन साइडला फिल्डिंग केली आहे अंजप टीमच्या मारुतीने 2 धावा शांताराम कोळंबे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण समोर आहे. रामचंद्र मिनमिना साहेब आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ असते पश्चिम इलेव्हन मोहाचीवाडी आणि त्याचबरोबर मोरिया इलेव्हन माळेवाडी या दोन संघाचा टॉस इथून करावा. जबरदस्त बॅटिंग सध्या करावी लागणार शांताराम कोळंबेला. गरज आहे अजूनही जवळपास 61 धावांची. फटका शांताराम कोळंबेचा ऑन साइडला पाठवला चेंडू शांतारामने चौकारासाठी आलाय चौकार. शांताराम कोळंबेच्या बॅट मधून हवाई हल्ला समाधान तिथे तैनात आहे आणि ठोकला शांताराम कोळंबेने षटकार. सांदेई संघाचं घोंगवणारं वादळ शांताराम कोळंबे आणि मैदानावरती शांताराम कोळंबे इथून सांदेई संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणारी बॅटिंग करेल का? प्रवीण पथारेच्या 50ला तोडीस तोड उत्तर देऊन इथून मात्र शांतारामची बॅटिंग विजयाच्या पार जाईल का हे आपल्याला बघायचंय. जबरदस्त बॅटिंग करतोय. धावा संख्या पोहोचतीये ती मात्र 18 या अंकावरती. 3 बॉलमध्ये 12 धावा ठोकल्या त्या अक्षय मिनमिनेला. 18 धावा झाल्या त्या मात्र सांदेई टीमच्या. फटका शांतारामचा स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकला शांताराम कोळंबेने षटकार. शांताराम कोळंबे इज ऑन फायर नाऊ आणि विपक्षी टीम अंजप टीमला हा तडाखा सोसावा लागतोय आणि धावा पोचल्या त्या सिक्सरने. टोटल 24. खतरनाक शो तो शांताराम कोळंबेचा. धावा संख्या पोहोचतीये 4 बॉलमध्ये 24. थोडं टेन्शन आहे कारण जोपर्यंत शांताराम खेळतोय समाधान खेळतोय तोपर्यंत अंजप संघ थोडस दडपण जरूर आहे. पुन्हा एकदा शांतारामचा फटका ऑन साइडला वेगाने पहिली धाव कंप्लीट केली आहे. मारुतीच्या हातात चेंडू आहे आणि स्ट्राईक हँडलला थ्रो आहे. 1 रनने धावसंख्या पोहोचतीये 25. अजूनही धावा करायच्या या मॅच मध्ये. ही मॅच जिंकण्यासाठी जवळपास 44. आज या स्पर्धेच्या ठिकाणी हरेश भगत आणि संकेत डायरे ही यवन जोडी अंतरड नीड गावाची. तर संकेत डायरे आणि हरेश भगत दोघांनी स्टेजवरती यावं. आपलं स्वागत आहे. 25 धावा झाल्या. समोर समाधान अक्षय मिनमिनेचा हा ओव्हर नंबर 2 चा लास्ट बॉल. फुल टॉस होता. समाधानचा फटका हवेत गेलाय आणि पकडली कॅच आणि 2 ओव्हरच्या खेळानंतर सांदेई टीमने धावा केल्या 25 आणि
एका टू व्हीलरची चावी मैदानावरती हरवलेली आहे. स्टेज पासून तर रोड पर्यंत जर टू व्हीलरची चावी आपल्याला सापडली तर ती चावी आम्हाला आणून द्या. अंबोट संघाचे किशोर मसने यांची ती चावी आहे. जर कोणाला सापडली तर चावी आणून द्या. 2 ओव्हरमध्ये 25 झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे सांगली टीमला जवळपास 44 रन्स. त्याही धावा इथून होऊ शकतात. जर अंजप टीमने 46 ठोकल्यात तर सांगली टीम 44 धावा का ठोकू शकणार नाही. शांताराम कोळंबे अजूनही बॅटिंगसाठी उपस्थित आहे. शांताराम कोळंबे म्हणजे सांगली संघाचा फलंदाजीचा तोफखाना. कारण काही तुम्ही 2 वर्षामागे जर पाहिलं तर शांताराम कोळंबेची बॅटिंग बघण्यासाठी लांबून प्रेक्षक यायचे. मलाही आठवतं की मी पहिल्यांदा जेव्हा मॅच बघायला गेलो त्यावेळी एकमेव शांताराम कोळंबेची बॅटिंग बघण्यासाठी मी गुडवनवाडीच्या मैदानावर गेलो होतो आणि हजारो प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये शांताराम कोळंबे 3 बॉलमध्ये 18 धावा पाहिजे होत्या दामट टीमच्या विरोधात. शांताराम मैदानावरती गेला. 3 चेंडू त्याच्याकडे होते. प्रेक्षकांमध्ये चर्चा होती की शांताराम 3 षटकार मारले आणि त्याने 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले आणि दामट संघाला त्या सामन्यामध्ये पराभूत केलं आणि क्वालिफायरचा सामना जिंकून दिला होता शांताराम कोळंबेने. आणि त्या शांतारामला बघण्यासाठी शांताराम दिसत नव्हता, इतकी गर्दी होती. कारण 2017चा तो काल होता आणि 2017 या वर्षामध्ये तुफान फॉर्म मध्ये चांदई संघ होता. शांताराम तुफान फॉर्म मध्ये होता आणि शांताराम कोळंबेवरती बक्षिसांचा वर्षाव झाला होता आणि शांताराम स्टेजवरती पोहोचले आणि त्याला बघण्यासाठी मी गर्दीमधून बघत होते की नक्की शांताराम कोण आहे. इतका जबरदस्त शांताराम त्यावेळी खेळत होता. या ठिकाणी आपण बाबा आदरणीय प्रकाश मिनमिने दादा या ठिकाणी उपस्थित होतात. सन्माननीय अंजप गावाचे युवा नेतृत्व प्रकाश मिनमिने दादा यांचं शुभागमन होतं. प्रकाश दादा आपण मंचावरती यावं. 12 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. पहिला चेंडू शांतारामचा फटका मागे खेळाडू धावतोय आणि चेंडू सीमा पार. हालाय शांतारामचा चौकार. सामना बनला 11 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. ती मात्र सांदई या टीमला. चर्चा भरपूर आहे. शांताराम कोळंबेचा धावसंख्येचा प्रवाह इथून वाढतोय. जसा चेंडू येतो तसा शांतारामची बॅट पलटतीये आणि 11 बॉलमध्ये धावा पाहिजे 40. न डगमगणारा न घाबरणारा हा खेळाडू शांताराम कोळंबे न्यू यंगस्टर ऋतिक या बॉलरवरती सुरुवातीपासूनच प्रेशर क्रिएट करतोय. आणि समोर बघा 4 व्हीलर जी 4 व्हीलर पार करण्यात आलेली रोडवरती तिच्या ग्लासवरती सूर्याची किरणं पडतात आणि ती आम्हाला त्रास देतात, खेळाडूंना त्रास देत आहेत. त्यामुळे 4 व्हीलर जी आहे बघा समोर 2 व्हीलर देखील आहे बघा तिथे. प्रेक्षकांनी काळजी घ्या की ती ग्लास आपण व्यवस्थित करा. समोर बघा 2 व्हीलर आहेत. सगळ्या 2 व्हीलरचा ग्लास फिरवा. चला चला सगळ्यांनी गाड्या रोडवरच्या गाड्या सगळ्यांनी ग्राउंडच्या आसपास पार्क करा. सगळ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे आणि कुठलाही पार्किंग चार्जेस तुमच्याकडून घेतला जाणार नाही. सगळ्यांनी ग्राउंडच्या आसपास गाड्या पार्क करा. सामना इथून 11 चेंडू 40 धावांची गरज. शांतारामच्या बॅटमधून फटका आला. ऋतिककडे चेंडू सोपवलाय. 10 बॉल 40. स्वर्गीय भास्करी लेन अंजप विपक्ष सांदई. 10 चेंडू 40 धावांची गरज. फटका शांतारामचा. जलवा शांतारामचा आणि ठोकलाय षटकार. सामना आलाय 9 चेंडू धावा पाहिजे 34. एक पाऊल पुढे टाकतो शांताराम आणि एक टप्पा पुढे जातोय तो सांदई या संघ. आणि 9 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे ते आतापर्यंत 34. 69चं लक्ष. 35 धावा झाल्यात सांदईच्या. 9 बॉलमध्ये धावा पाहिजे 34. म्हणजे 5 षटकार आणि 1 चौकार अशी स्ट्रॅटेजी आहे आणि 9 बॉलमध्ये ती धावा संख्या चेस करायची आहे. ती मात्र सांदई टीमला क्रिकेटच्या पटलावरती सांदई संघाला पराभवाचा धक्का अंजप संघाकडून दिला जाईल का? सांदई संघ आतापर्यंत गाजलेलं वर्चस्व गाजवत इथून अंजप संघाला शिकस्त देईल का? ठसन बरा मुकाबला. खाटेकी टक्कर आहे सांदई आणि अंजप मध्ये.
9 बॉलमध्ये धावा पाहिजे त्या मात्र 34. थांबा थांबा त्या ठिकाणी पंचांचा निर्णय येईल. पंचांचा निर्णय आलाय. बॅटर इथून सेफ आहे. 8 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. कुठल्याही टीमसाठी DRS नाहीये. सो विदाउट रिव्ह्यू अंपायर डिसिजन विल बी फायनल. 8 बॉल पाहिजे धावा 34. शांतारामचा फटका. चेंडू सीमा पार. ठोकला शांतारामने षटकार. सामना बनतोय आता 7 बॉल आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 28. 7 बॉल 28. शांताराम खोळंबेच्या या तुफानी बॅटिंगने सामना अजूनही पकडून ठेवलाय तो चांदई टीमच्या बाजूने. 10 चेंडू मध्ये नॉट आउट 35 धावसंख्येवरती खेळतोय शांताराम कोळंबे. काय होऊन जाऊ द्या शांतारामच्या इनिंग साठी. चेस करत असताना चावी भेटलेली आहे. किशोर मसने आपली चावी सापडलेली आहे. आपण ती चावी घेऊन जा. येताना बक्षीस घेऊन या. फटका फटका बाउंड्री लाईनच्या पार. ठोकलाय शांतारामने षटकार. सामना आलाय शेवटचे 6 बॉल. धावा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी 22 आणि शांताराम कोलंबे नॉट आउट पोहोचलाय 11 चेंडू मध्ये 41 या धावसंख्येवरती. टाय होऊन जाऊ द्या इनिंग साठी. 11 बॉल नॉट आउट 41 आणि 6 बॉल मध्ये 22 धावा इथून चांदई संघाने जर केल्या तर मोहन धस साहेबांकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल तर चांदई टीमला. आणि तातुरामजी जाधव साहेब यांचं शुभागमन होतं. अंतरड नीरचे प्रतिष्ठित नागरिक तातुरामजी जाधव साहेब आपण मंचावरती यायचंय आणि 6 बॉल आणि कंपल्सरी चेस करायचे आहेत. धावा 22. शांताराम कोळंबेची विकेट अत्यंत घातक विकेट आहे अंजप संघासाठी आणि जोरदार अपील होती. हलकीशी कडा होती की नाही याची चर्चा झाली आणि पंचांनी डिसेंजीला बॅटर नॉट आउट आणि त्यानंतर शांताराम कोळंबेने लगातार ठोकले षटकार 2 आणि सामना 6 बॉल आणि 22 धावसंख्येचा आहे. अंजप संघाचे भरपूर पाठीराखे मॅच बघण्यासाठी आलेत. अंकुशराम मिनमिने नेहमी संघाच्या पाठीशी असतात. त्यांच्या देखील मनामध्ये थोडी धडधड आहे. ही चांदई संघ आणि अंजप संघामध्ये सामना 6 बॉल 22 पर्यंत आलाय. काल माले टीमने 70 धावा चेस केल्या आहेत. आज 69 धावा चांदई संघ चेस करतोय. प्रकाश मिनमिने दादा अंजप संघाचे पाठीराखे त्याचबरोबर अंजप गावाचे सन्माननीय युवा नेतृत्व युवकांची धुवा ज्यांच्या खांद्यावरती येते प्रकाशदादा मिनमिने या ठिकाणी उपस्थित झाले. प्रकाशदादा आपण स्टेजवरती यावं. आणि माळेवाडीचे आदरणीय दीपकजी लेकरवाले साहेब या ठिकाणी उपस्थित साहेब आपणास आयोजकांच्या वतीने आमंत्रित करतो की सन्मानाने आपण या मंचावरती यावं. चांदई संघ जर इथून जिंकला तर मालेवाडीचे दीपकजी लेकरवाले यांच्याकडून 1000 रुपये आणि चांदईचे मोहन धस साहेब यांच्याकडून 1000 रुपये. अंजप संघ आता खरा कस येतो मारुती माळीच्या बॉलिंगचा. आणि जर अंजप संघ या सामन्यामध्ये जिंकला तर सुरेश शेठ धुळे यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाचा कॅश प्राइज. आता बक्षिसापेक्षा सामना महत्वाचा आहे कारण 6 बॉल आणि कंपल्सरी चेस करायचा. धावा 22. मारुतीचा पहिलाच बॉल हवेत आहे. कॅच पकडली आहे म्हणजे शांताराम नॉन स्ट्रायकर एंडलाच राहील. नवीन फलंदाज स्ट्रायकर पोझिशन वरती जाईल. 5 बॉल आणि धावा पाहिजे 22. एका धावेसाठी प्रयत्न करायला हवे होते सौरभने. कॅच हवेत गेली. संभाजी पठारेने कॅरी केली आणि 5 बॉल मध्ये धावा पाहिजेत आता 22. शांताराम जोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे ती मजबूत बाजू आहे अंजप संघाची कारण आतापर्यंतच्या बॅटिंग मध्ये अवघ्या 11 चेंडू मध्ये 41 धावा केल्या शांताराम कोळंबेने आणि जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 22.
एक चेंडू महत्वाचा आहे. प्रकाश मिंगले दादांचं शुभ आगमन होतं. दादांना मंचावरती येण्याची मी विनंती करत. अंजप गावाचे शाखा प्रमुख सन्माननीय प्रकाश मिंगले दादा, मोठी जबाबदारी दादावरती संघटना बांधणीसाठी सातत्याने त्यांचं कार्य राहिलं. रात्रंदिवस संघटनेसाठी ते झटतात. युवकांना जागे करतात. उठा, जागे व्हा आणि आपल्या संघटनेसाठी काम करा सांगणारे प्रकाश मिंगले दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्यांच्या साथीला आम्ही पाहतोय या विभागाचं नेतृत्व सन्माननीय सरपंच साहेब, कार्यसम्राट सरपंच रामचंद्रजी मिंगमिने साहेब यांचं देखील मंचावरती शुभ आगमन आहे. चंद्रकांत मिंगमिने दादा, ज्ञानेश्वरजी खर्डे यांची चर्चा आणि मारुती मालीचा चेंडू आलाय. डॉट 4 बॉल आहेत. धावा पाहिजे तर मात्र 22. फटका हवेत जातोय. कॅचची संधी आहे आणि अक्षय मिंगमिनेने पकडली. 1 हँडेड कॅच. लक फॅक्टर इज ऑन. अंजप संघासाठी केला इथून झेल कॅरी आणि जिंकली कदाचित अक्षयची ही स्ट्रॅटेजी. आणि आता 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत 22. शांताराम कोळंबेने जर 3 बॉल आहेत, जर शांतारामने या मॅच मध्ये 50 कंप्लीट केली तर लहू भवारे यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज शांताराम कोळंबेसाठी असेल. 3 बॉल वरती शांताराम नॉन स्ट्रायकर एंडला राहिला. गेम प्लॅन होता, माइंड गेम होता की शांतारामला स्ट्राईक दिली पाहिजे आणि ती स्ट्राईक अजूनपर्यंत शांतारामच्या खात्यात नाही. आणि सामना आता 3 बॉल 22 धावसंख्येपर्यंत आलाय. भरपूर संघर्ष केला शांतारामने. एकट्याने 11 बॉल मध्ये 41 केल्या. म्हणजे जवळपास या 47 मध्ये एकट्या शांतारामच्या 41 धावा आहेत. इतकी तुफानी बॅटिंग केली आहे शांतारामने. 1 मॅन शो शांताराम कोळंबेचा. पण आता सामना 3 बॉल 22. फटका यावेळेस मागे खेळाडू चेंडू कव्हर करण्यासाठी वेगाने धावतोय आणि चेंडू इथून सीमारेखा पार आलाय. चौकार म्हणजे शांताराम राहील नॉन स्ट्रायकर येईलच. धावा पाहिजे 2 बॉल मध्ये 18. क्रिकेटच्या पटलावरती पहिल्यांदाच अंजप आणि चांदई संघामध्ये या सामन्याची चर्चा अधिक आहे. कारण चांदई संघाने आजपर्यंत अंजप संघाला कधी जिंकून दिलं नाही. आज पहिला पराभव कदाचित त्यांच्या वाट्याला येऊ शकतो कारण आता 2 बॉल आहेत आणि धावासंख्येचं अंतर आहे ते 18. चेंडू मारुती माळीचा आलाय. डॉट 1 बॉल आणि 18ची गरज आहे. भरपूर प्रयत्न केले शांताराम कोळंबेने पण शेवटच्या ओव्हरमध्ये जो नॉन स्ट्रायकर एंडला राहिला तिथेच मात्र अंजप संघासाठी हा सामना सोपा झाला आणि 1 बॉल आता 18. मारुतीचा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. इथून 1 बॉल 17ची गरज आहे. अंजप संघ इथे विजयी झाल्याबद्दल सुरेश शेठ धुळे यांच्याकडून 501चा कॅश प्राइज असेल. 1 बॉल आणि 17ची गरज आहे. मारुतीने पुन्हा खराब चेंडू टाकलाय आणि अंजप संघासाठी हीच डोकेदुखी राहिली मारुती माळीच्या गोलंदाजीमधले व्हाईट बॉल. काल सुद्धा मारुतीने 4 वाईट टाकले होते. विक्स ऍक्शन 500 गोळी चंद्रकांतजी मिनमिने यांना घ्यावी लागली होती. आता 1 बॉल 16 पाहिजेत आणि इथून जिंकलाय तो मात्र स्वर्गीय भास्कर हिलेना अंजप. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि पहिल्यांदा चांदई संघाला त्याने पराभूत केलं. चला दोन्ही संघांना आम्ही भरपूर सारं कौतुक. रवींद्रजी माळी सन्माननीय माजी उपसरपंच या ठिकाणी येत आहेत आणि